तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथमेश. तर आपण आज परत बोलणार आहोत ग्रेटेस्ट पर्सन भैया गायकवाड बद्दल. तर भावांनो, तुम्हाला माहितीच आहे आपला सगळ्यात भारी स्टार म्हणजे भैया गायकवाड. भावांनो, मी रिसेंटली भैया गायकवाडच्या प्रोफाईलमध्ये जाऊन बघितलेला आहे की हा माणूस परफेक्टली मनोरुग्ण झालेला आहे. रामकृष्ण आणि मित्रांनो, मी तुमचा लाडका भैया. चल भाई चल, निकल ले भाई निकल. याला त्याला फोन लावू भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष येवला. भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष येवला. हा, भैया गायकवाड बोलतो होता किंग मेकर उपाध्यक्ष. इकडे तिकडे पचा पचा थुकू थुकू आणि आता इकडे तिकडे ठुकू थुकू त्याच्या गुडघ्यातली वाटी कवा त्याच्या डोक्यापर्यंत पुसली हे त्याला कळलंच नाही. आणि आता हे वटवागुळ कॅमेऱ्याच्या पुढे येऊन काय काय बरगळतंय तुम्हीच बघा. रात्री विषय आज झाला की मला एक जणाचा ऋषी ब्लॉगर म्हणून नावाचा मुलगा आहे, त्याचा मेसेज आला की भैया गायकवाड तू सावध राहा, तुला पोरं मारणार आहे. आमचा थोडाफार ट्रोल चालू होता. कोणी ट्रोल मारलं हे आतापर्यंत कळलं नाही. आणि 4-5 वर्षापासून हे ट्रोल म्हणजे काय, दगड आहे का? दगड घ्यायचा उचलून मारायचा, काय पण लावलंय ट्रोल बिल. मित्रांनो, खाली त्याचा फोटो देतो, तिथं जाऊन बघा तुम्ही. त्यांनी मला ट्रोल केला आणि मारायच्या धमक्या वगैरे दिल्या होत्या. भैया गायकवाड या व्हिडिओ मध्ये एवढं बोलताना मला कळतंय की एवढे बँडेजवर बँडेज लावले, याला काय एवढं आता अशी कोणती जखम आहे जी त्याच्या तोंडावर भरून येऊ शकत नाही. बँडेजवर बँडेज लावली. एवढे गाव तर माझ्या हृदयावर पण नाहीत, तेवढे गावाच्या चेहऱ्यावर केलेत लोकांनी. पोरांनी रात्री मारलं, पाठीला वगैरे लागले, तोंडाला थोडं लागलेलं. एवढं सगळं बोलून आता भैया गायकवाड स्वतःच लास्टला हसलेत. मग काय बोलायचं आता. मित्रांनो, असं का करताय? काय मी आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. तुम्ही नसल बोलता, आजपासून व्हिडिओ काढणं बंद करतो. रामकृष्ण आहे मित्रांनो, बघा. बेटा मन में लड्डू फूटा. मित्रांनो, मी सांगतो हे असं वागल्यामुळे हे भैया गायकवाड एक ना एक दिवस लय मार खाणार आहे माणसांचा. खोट बोलायचं नाही. भैया गायकवाड अचानकच मध्ये खूप चांगली कामं करतो. ज्या मुमेंटला मला असं वाटतं की यस, हा भैया गायकवाड खूप भारी माणूस आहे, तेवढ्यातच हा येऊन काहीतरी पचकणार म्हणजे पचकणार. एकदा हे रील बघून कोणत्या तरी रस्त्यावरच्या गिरणीवाल्याचे खानगोनी चापट खाऊन यायचं. हे कोणते हावभाव आहेत, काय पण खायचं आणि असले हावभाव करायचे का? भैया गायकवाडला असा एक रोग झालेला आहे ज्याचा अजून पण संशोधनांनी शोध लावलेला नाही. ह्याचा शोध करायचा तर करायचा कुठून? लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाइन्स. मी सांगतो मित्रांनो, हा माणूस डोक्यामध्ये पेंगळा झालेला आहे. आणि तू कसं खातोय तू वडापाव तोडत वडापाव पण म्हणत असून कुठून काय झालं, मी वडापाव बनवून जन्म घेतला. आणि काय ते भैया गायकवाडचे हावभाव, कुठं पीठ लावलंय, काय भैया गायकवाड कसा वागतो तू. आता लगेच काय जणांचं चालू होतं, गरीबाचं पोरग. अरे काय ते गरीबाचं पोरग, इकडं मराठी माणसांना गरज होतं, मराठी माणसांना मदत करा ना. काय ते कुठं पीठ लावून आलंय, मला नाही बघवत असलं दळभद्री. हम रोज 50 नए मरीज देख रहे हैं, महीने में करीब 1000. तुम्ही जे भैया शेठ गायकवाडचे व्हिडिओ बघता, तुम्हाला वाटतं ते लय श्रीमंत आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. माणूस एकदम साधा भोळा आहे. जर बघायचं असेल तर हे बघा तुम्ही, साधं उदाहरण आहे. लाईव्ह शर्ट फाटलेलं आहे आणि माणूस एकदम साधा भोळा आहे. हा माणूस म्हणतोय बयाचं शर्ट फाटलंय. अरे काय माहिती बयाचं शर्ट कुठं फाटलंय, बयाचं काय फाटलंय अजून. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आणि हा माणूस भैया गायकवाडचा पूर्ण बायोडाटा सांगतोय. आणि भैया गायकवाड नुसतं कानाला हात फोन लावून बसलाय आणि कुठं एक पण शब्द बोलत नाही, नुसतं फोन लावून बसलाय कानाला. ते एकदम टॉपचं आहे. तुम्हाला वाटतं का माणूस फेमस झाला म्हणजे एकदम श्रीमंत झाला, असं काही नसतं. एकदम साधा भोळा विषय. माणूस एकदम साधा भोळा, शर्ट फाटलेलं आहे. भैयाचं असं बघून पुढच्या जन्मात काय डायरेक्ट भैया गायकवाडचा पुतळाच उभा करतात कानाला हात लावून फोन लावलेला. एकदम साधा भोळा आहे, शर्ट तुम्हाला नाही दाखवले, फाटलेलं आहे. तर असं नका समजू का माणूस भैया गायकवाडचं असं बघून अंबानी डायरेक्ट जिओचे रिचार्जच वाढून टाकीन. आणि जा बाबा ते लवकर शर्ट शिवून घे, नाहीतर म्हणतील तुला उचलून नेतील बाहेरचे लोक. भैया गायकवाडला मध्यस्थी कार्यक्रमामध्ये बोलवल्यानंतर मला तर डायरेक्ट प्रश्नच पडला, डायरेक्ट लोकांवर दयाच आली मला. आणि भावांनो, क्रिएटर वगैरे असतात ना, ह्याला डोक्यावर घेऊन फिरायची काहीच गरज नाही. आता तर काही जण भैया गायकवाडला डायरेक्ट आयडॉल बोलायला लागलेत. आयडॉल असं काय असतं? आयडॉल म्हणजे आपले आई वडील असावात, श्रीराम असावात, हनुमानजी असावात. आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हो मित्रांनो, पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे कमेंटमध्ये लवकर लवकर सांगा.